पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तोरे गा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली बोली तोरे गा पिंगळा महाद्वारी बोली बोली तोरे गा पिंगळा महाद्वारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण शक्ती मुक्ताबाई महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय महालक्ष्मी मैया देवघराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती निळामणी ब्रह्मानंदी नाचती उभयता आनंदी पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई माझे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम कमी झालायचा विलोकितोय न समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापि स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक ये पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी बेटी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचे कृपापात्र शिष्य पिंपळनेर निवासी पथग्रामीण निळोबाराय महाराजांचा भगवान परमात्म्याचं आगमन ज्या वेळेला दारात झालं, घराला झालं, त्या वेळेला होणारा आनंद आणि त्या आनंदाच्या महापुरामध्ये मी परमात्म्याचं केलेलं पूजन, त्या पूजनाकरता मी कुठल्या साधनाची उपलब्धता योजली त्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल आपल्या या चिखली नावाच्या गावामध्ये एक अभूतपूर्व सोहळा मा भगवतीचा या ठिकाणी आपण सगळ्यांनी आयोजित केला. खर तर प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशारोहणाचा भव्य दिव्य संपन्न होत असलेल्या या सोहळ्यामध्ये 28 तारखेपासूनच म्हणजे परवापासूनच या उत्सवाला आपला प्रारंभ झालेला आहे. शांतीपाठ, गणपती पूजन, होम हवन, पूजेचा विधी, देवी देवतांची आव्हानं, भूदेवांच्या वतीनं देवी देवतांना केलेल्या या यज्ञातलं पाचारण, अशा अनेक गोष्टीची अनुभूती. थोडासा भोंग्याचा आवाज कमी यायला पाहिजे इकडं, याचा आवाज खोला फक्त मला आला पाहिजे थोडा मॉनिटरमध्ये. हे उभे मॉनिटर, बाकी छान एकदम. आणि आज त्या सोहळ्याची सांगताही होते आणि पूर्णाहुती सुद्धा होते. आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या मंदिराची उभारणी झाली आणि आज मंदिर कळसाला गेलं, पूर्णतेला गेलं. ज्या भगवतीची अनन्यसाधारण कृपा तुम्हा सगळ्यांवर आहे, आपल्या सगळ्यांवर आहे, त्या भगवतीचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळतंय. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, हा पूर्वाश्रमीच्या झालेल्या पुण्याचा परिणाम आहे. आपण जिथं कृपा मानतो, जिथली कृपा आपल्यावरती, जेथेची कृपालाही जे वरु ज्ञानोबाराय बोलतात, तेथेच म्हणे व्यभिचारू. जिथली कृपा मनुष्यावर झालेली आहे तिथं कधी पाठ फिरवू नये. तुम्ही ₹1,00,000 घड्याळ हातात घाला चिखलीकर, पण त्या घड्याळातले काटे फिरवण्याची ताकद इथंच बसली आहे, याचा विश्वास तुमच्यावर आहे, हा तुमच्या मनात आहे, अंतःकरणामध्ये स्थित आहे. त्या कारणामुळे इतका चांगला सोहळा होतोय. असा कोणाचाही सोहळा आणि कोणत्याही देवतेचा सोहळा होत नाही. भगवती हे अधिष्ठान आहे या देशाचं, ती माया आहे, ती चित शक्ती आहे, पराशक्ती आहे, सुप्त शक्ती आहे, ती शैलपुत्री आहे, ती ब्रह्मचरणी आहे, ती चंद्रघटिका आहे, ती कृष्मांड आहे, ती स्कंद माता आहे, ती कात्यायनी आहे, ती कालरात्री आहे, ती महागौरी आहे, ती सिद्धिदात्रीच आहे, ती नवदुर्गा आहे, ती भवानी आहे, ती माता लक्ष्मी आहे, तीच माझी विठाई आहे, तीच ज्ञानाई आहे, तीच तुकाई आहे आणि तीच मुक्ताबाई आहे. विविध रूपानं नटलेली भगवतीनं तुमच्या माझ्या जगदोद्धारा करता पाठवलेले अनन्यसाधारण अवतार आपल्याला भगवतीचे पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चांगला सोहळा आपण चिखली ग्रामस्थांनी सर्व भक्त परिवाराने आयोजित केला. आष्टी तालुक्यातील नवे बीड जिल्ह्यातील उपस्थित संत समुदाय, मान्यवर, मातेचा भक्त परिवार, या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. या गोड सोहळ्याचं निमंत्रण ज्यांनी मला दिलं, असं महाराष्ट्रातलं मृदंग विश्वश्रद्धेय आसारामजी महाराजांनी मला हे निमंत्रण दिलं आणि टास केला. खरं तर मी सुरुवातीला जरा टाळाटाळ केली, कारण मुक्ताबाईचा सोहळा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे. पण थोडंसं माझ्याही कामानिमित्त मला 1, 2, 4, 5 दिवस सोहळ्यामध्ये जाता आलं नाही. त्यामुळं आपल्या सेवेचा योग माझ्या आयुष्यामध्ये असेल, ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून प्रणाम करतो. मृदंग साथीला, भजन साथीला उपस्थित आलेली सगळीच महाराज मंडळी, कलश रोहन ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशा आदरणीय आसारामजी महाराज केळसांगीकर, श्रद्धेय हरिभक्त परायण गोविंद महाराज शिंदे निमगाव डाकूकर, या ठिकाणी उपस्थित संत सज्जन मायबाप. गायनाच्या साथीला हरिभक्त परायण श्रद्धेय दिलीप महाराज मुळे, श्रद्धेय हरिभक्त परायण संपत महाराज दानवे, गोड दोघांनीही माझ्या सहोदरांनी चाल गायली. मृदंग साथीला डाव्या हाताला हरिभक्त परायण आसाराम महाराज साबळे, उजव्या हाताला हरिभक्त परायण बंधू ओम महाराज सुद्धा आज उपस्थित आहे. उपस्थित ओम महाराज नवगरे, श्रद्धेय अवधूत महाराज आवारे, आदरणीय सगळीच महाराज मंडळी, भक्ती शक्ती वारकरी सगळी मंडळ, यूट्यूब चॅनल का
हरिभक्तपर्यंत गोविंद महाराज शिंदे, विकास महाराज वायशे, शिवाजी बाबा कोकणे, सुदाम महाराज बोराडे, दिनकर महाराज तांदळे, अप्पासाहेब महाराज सुमरे या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. काही नावं सुटण्याची दाट शक्यता आहे. एक दोन नावं सुटली कदाचित तर तो लिहिणाऱ्याचा दोष समजावा, म्हणजे माझ्या ओठावरती ती सगळी नावं नाही. आपल्या सगळ्यांप्रती मनापासून धन्यता देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल परमात्म्याची आपल्यावर अनन्यसाधारण कृपा आहे. मला असं वाटतं काही तुमच्याच नाही, तुमच्या पूर्वजांपासून हा भगवतीवरती असलेला विश्वास आहे. आपल्या गावाचं या परिसराचं ते आराध्य आहे. आणि ज्या आराध्याची कृपा आपल्यावरती असते तिच्या दर्शनाशिवाय, तिच्या सोहळ्याशिवाय, तिच्या सेवेशिवाय मनुष्याचं मन लागू नये. कृपे करता आपलं चित्त झोरणीला लागलेलं असावं. काही गोष्टी आयुष्यामध्ये ज्या कधीही मनुष्याने मुकू नये, कधीच नाही. इतका लांबचा काय विचार करायचा आपण आहोत. आजपासून सुरुवात करू. दिवसभर इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करायचे की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. तारुण्य मिळालंय तर इतकं सुंदर वेचायचं की याच्या आधारावर म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. आणि ज्या भगवतीनं आपल्यावरती कृपा केली आहे तिची इतकी सेवा करायची का तिनं स्वप्नात सुद्धा या भक्ताकडे पाठ फिरवण्याचा विचार करू नये आणि आपल्या उद्धाराच्या दिशेला आपल्याला पोहोचवलं पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलो ना, एवढं जरी सर्वसामान्य पण निहाळलं, पाहलं, अभ्यासलं तरी मला असं वाटतं सहजतेला आपलं जीवन आपल्याला पूर्णतेला नेते. इथं समाज निष्ठूर झालेला आहे. निष्ठूर झाली माणसं. कोणाला सेवक व्हावं वाटत नाही महाराज, मालक कोणालाही बनवू वाटत. एखाद्या मंदिराची ट्रस्ट असू द्या, त्याचा संचालक व्हायला, त्याचा सदस्य व्हायला माणसं इतकी धावपळ करतात. अरे राहू दे मित्रा, काय उपाधी लावून घेतो. देवाच्या सेवेमध्ये काही ट्रस्टी, संचालक, सदस्य या भानगडीत पडू नको. या सगळ्या उपाध्या लावून घेतल्या की सेवा मनुष्याच्या जीवनातून वजा होऊन जाते आणि सेवेने मनुष्याचं जीवन विभूषित असतं. भगवंताच्या दरबारामध्ये पद, प्रतिष्ठा, सन्मान, जात, धर्म या सगळ्या गोष्टीच्या चपला बाहेर काढून का भारत प्रवेश केला पाहिजे. आपल्यावरती आई साहेब कृपा करतील. देवीला आई साहेब असं म्हणतात. साहेब हे कठोरपण आहे आणि आई हे मवाळतेचं लक्षण आहे. जी मवाळतेनं अनन्य साधारण विनयानं लेकरावरती कृपा करते ती आई आहे. आणि लेकराचं चुकल्यानंतर, लेकरू बाजूला गेल्यानंतर काठी घेऊन उन्हातलं बाळ सावलीत आणते ती साहेबाच्या भूमिकेत आहे. म्हणून भगवतीला आई साहेब म्हणतात. आई साहेब तुमची कृपा राहू दे आमच्यावर. हे सगळं तुमच्याच कृपेने चाललंय. आता इतकं मोठं मंदिर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आपल्या पूर्वजांना कुठं मिळालं ते? त्यांनी बिचारांनी कष्टच केले. बसा माऊली, पूर्वीच्या लोकांचा एक बारकाईने अभ्यास जर आपण केला तर अत्यंत दयाळू माणसं. रागवू नका, तुमच्या माझ्यापेक्षा ती दयाळूच होती. अहो आता या दिवसातून पेरणी केल्यानंतर थोडस अक्षय म्हणजे विजयादशमीला, दसऱ्याच्या दिवशी शेतामध्ये गेलेला माणूस 2-4 ज्वारीचे, भोंग्याचा आवाज नकोच, 2-4 ज्वारीचे दांडे, त्या वाकळलेल्या दांड्याची ती कंस घरीच घेऊन यायचा. ते वाकड्या दांड्याची ते कंस घरी आणले. काय करायचं? काय नाही, मंदिरात अटकून ठेवायचे. काय व्हायचं त्याने? पाखरांनी यावं, एक एक दाना त्या कंसातला खावा. छोट्याशा नातवानं म्हणावं, आजोबा अहो काय नुकसान करताय, वाकड्या दांड्याचे कंस काय काम आहे मंदिरात? त्यावेळेला नातवाच्या डोक्यावरून हात फिरून तुमच्या माझ्या पूर्वजांनी सांगावं, पोरा अरे उन्हाळ्यामध्ये लेका पाखरांना अन्न मिळणार नाही. पाण्याच्या शोधात ते अन्न शोधतील, जिथं पाणी तिथं अन्न पाहतील. मग बघ उन्हाळ्यामध्ये हेच दाणे पाखरांच्या मुखात जातील. हळूहळू वैशाख महिना सुरू झाला, मे महिना की पाखरांनी यावं, त्यातला एक एक दाना तोडावा. तो एक एक दाना ज्या वेळेला पाखरांच्या पोटात जायचा, चोचीत दाना धरला की आमच्या आजोबानं त्या पाखराकडे पाहावं. माझ्या शेतातल्या वाकड्या दांड्याच्या कंसातला एक ज्वारीचा दाना
या पाखराच्या पोटात जातोय हे पाहल्या पाहल्या तुमच्या माझ्या पूर्वजांना असं वाटायचं हा दाना पाखराच्या नाही हो, पंढरीच्या पांडुरंगाच्या पोटात चालला की काय. इतकी दया होती अंतःकरणामध्ये, इतकी प्रचंड दया अंतःकरणामध्ये असलेल्या लोकांची तुम्ही आपण बालक आहोत. इथून पुढं काळ बदललेला आहे. इथं माणसाची हालत किड्या मुंग्यासारखी झाली. तुम्ही एखाद्या रोडला अपघात झालेला पहा, रक्ताच्या थारड्यात पडलेल्या माणसाला कोणाला उचलायला सुद्धा वेळ नाही, कोणी पाहत नाही. महाराज, माणसाचं प्रेत पडलेलं असलं का स्वतःचं महत्वाचं काम त्या रक्ताला त्या प्रेताला पाहून माणसाला सोडावं वाटत नाही, तो चालत राहतो. इथं माणसाच्या मृत्यूची किंमत इतकी क्षुल्लक झाली, इतकी खाली आली, इतकी किंमत खाली आली मरणाची. पडलेला मरणारा मेलेला माणूस पाहत सुद्धा नाही. किड्यापेक्षा सुद्धा हालत माणसाची खराब झाली. पण तुमच्या माझ्या पूर्वजांच्या मनातली किड्याची ताकद जर पाहिली तर माणसापेक्षा जास्त होती. याच मृग नक्षत्रामध्ये 7 जूनला मृग नक्षत्र सुरू झाला आणि हळूहळू पावसाची चाहूल लागली. ती पण घेऊन माणसं शेताकडे काकर काढायला सऱ्या काढायला जायला लागली. आणि तेवढ्यात जर म्हातारीला मृगाचा किडा घरात निघालेला दिसला तर ती म्हातारी बाई देवघरात पळत जायची, कुंकाचा करवंडा घेऊन आणायची, घेऊन त्या किड्यावर हळद अक्षत कुंकू घालायची. सगळ्या नातवंडांना म्हणायची, पोरं हो पाया पडा रे, रे आपण शेतकऱ्याची पोरं आहे. अगं आजी इथं कुठं देव आहे का रे, हा किडा मृगाचा आहे, त्याच्या पाया पडा तो आशीर्वाद देईल. इथं माणसाची हालत किड्यासारखी झाली. पण या देशात किड्याची हालत काय होती हे जर मागे वळून पाहिलं तर किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणाऱ्यांची पोरं तुम्ही आपण कीर्तनाला बसलोय हे तुम्हाला मला विसरता येणार नाही. हा राज्य, हा देश भावनिक लोकांचा देश आहे. इथं भावनेशी जोडलेलं जीवन आहे आणि त्याच्या आधारावर मनुष्य चालत असतो, है की नाही. अहो किती पाऊस चालू होऊ द्या, तसं बायकोने म्हटलं मालकाला घ्या जेवतो तो म्हणतो ग गाई बांधल्या गोठ्यात, कुत्र अजून वाड्यात, काय जेव आण कुत्र्याची भाकरी. ती म्हणते पाऊस चालू झाला, असू दे पाऊस, आण भाकरी. अहो भिजाल तुम्ही, आण ग. भाकरी आणली, बनेनातून भाकरी आत घातली, हाताला मिठी मारली, अख्खा ओलं चिंब होत पाण्यात भिजत गोठ्यात आला, वाड्यात आला. वाड्याचा झोपाटा दरवाजा उघडला, पोटाजवळ धरलेली चपाती भाकरी मळक्या कापडात बांधलेली ती भाकरी कुत्र्या पुढे फेकली. चटा मालकाचे पाय हात चाटत ज्या वेळेला त्या कुत्र्यानं ती भाकरी खाल्ली त्यावेळेला त्या मालकाला असं वाटत होतं आमच्या घरची भाकरी कुत्र्यानं नाही हो, देवानं खाल्ली की काही. इतका आनंद अंतःकरणात होत होता. हा त्याच्या अंतःकरणाच्या दयेचा परिणाम आहे, त्याच्या अंतःकरणातल्या भावनेचा परिणाम आहे. इथं माणसं भावनेनं नाही क्रियेनं चालायला लागली. भावना हळूहळू 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 या जगात मावळती दिसते भक्ती साधनेत. तसं तर हे जग भावनेचं आहे. प्रपंचामध्ये क्रियेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे. प्रपंच क्रियेने जिंकावा लागतो आणि परमार्थ भावनेने जिंकावा लागतो. हो, तिथं प्रपंचामध्ये भावना दाखवता येत नाही, चालत नाही तिथं. आणि परमार्थामध्ये क्रिया दाखवता येत नाही, तिथं भावनेचा स्वीकार आहे. सगळ्यांच्या पाठ असलेला एक श्लोक आहे, सगळ्यांच्या पाठ आहे, वक्रतुंड सूर्यकोटी. तुम्ही या श्लोकाचा अर्थ शोधला कधी? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या. आता गणपती बाप्पाला वाकड्या तोंडाच्या म्हणणं ही त्याची निंदा आहे की स्तुती आहे? सरळ निंदा आहे. पण हा श्लोक ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला निंदा म्हणून म्हणता का हो? हा श्लोक ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याची स्तुती म्हणून म्हणता. वाक्य लक्षात ठेवा, तुमच्या अंतःकरणातल्या भावनेवर भगवान गणरायाचं इतकं प्रेम आहे की हा श्लोक ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला ते शब्द वजा होतात आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावनेचा स्वीकार होतो. अशी आपली परंपरा आहे. भगवान महादेवाकडे जाण म्हणा, त्याला वेळच नाही मिळाला रे बाबा, हा शेतातलीच कामं एवढी होती, उरकलंच नाही आमचं, मग तुला बिलवदळ आणू शकलो नाही. पण मंदिरात येताना उजव्या हाताला निरगुडीचं पान दिसलं, तेवढं निरगुडीचं पान आणलंय तुझ्या पिंडीवरती वाहलंय, घ्या आता स्वीकार करून. अहो तुम्ही एवढं मना फक्त प्रेमानं आणलेलं निरगुडीचं पान सुद्धा भगवान महादेव सुवर्णाची बेल स्वीकारेल, कारण तुमच्या क्रियेला नाही भावनेला महत्व आहे. याच्या उलट या प्रपंचामध्ये चित्रकलेचा पेपर होता आणि गुरुजींनी पोरांना सांगितलं, पोरो
जरा धावणारी रेल्वे काढा रे पटपट. पोरं धावणारी रेल्वे काढायला लागली. त्याच्यात एक पोरगा जरा कमकुवत होता पण हुशार होता. बरेच कमकुवत मुलं अधिक हुशार असतात, फक्त ते अभ्यासात आपला माइंड दिमाग बुद्धी चालवत नाही. प्रचंड हुशार नाही तर हो. मला माझ्या पोराने एक दिवस शिकवलं. एक दिवस माझ्या पोराला आमच्या भावाने फटका मारला. मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला. तो म्हटला मला आप्पांनी मारला. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. म्हटलं मारू दे, मारलं तर आपण बाबांना सांगू. हां ठीक आहे म्हटलं. फोन बंद केला. संध्याकाळी आमचे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. माझ्या राहत्या घराच्या पलीकडं आमचा गाई म्हशींचा गोठा आहे. मी सुद्धा तुमच्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा आहे. आमचे दादा गेले बादली घेऊन. ते लाऊकची म्हैस होती. त्यांनी बच्चं सोडलं म्हशीचं, पण ती म्हैस बच्चे घेत नव्हती, पाय उचलायची. आमच्या भावाच्या लक्षात आलं बहुतेक बच्चानं दूध पिलं असेल, ते काही दूध देणार नाही. त्यांनी ते बच्चे बांधून टाकलं आणि सांगितलं म्हैस काही दूध देत नाही, आज गाईच्या दुधावर भागून घ्या. त्या दिवशी म्हशीने दूध दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या भावानी त्याला एक फटका ठेवलाच. फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला दुसऱ्या दिवशी म्हणत होतं, आप्पा तुम्ही आजही मारलं ना मला, म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगारू सुटलं नव्हतं, यानं ते सोडलं होतं. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा. प्रचंड ब्रिलियंट पोर आहे महाराज जगात. माझ्या पोराचं मी पाहिलेलं उदाहरण आहे. चित्रकलेचा पेपर आणि पोरं चित्र काढायला लागले. काढा रे पटकन धावणारी रेल्वे. सगळे पोरं धावणारी रेल्वे काढताय. ऐका ऐका किती भावना महत्वाची आहे. एका पोराला धावणारी रेल्वे काढता येत नव्हती, पण त्यानं विचार केला काहीतरी तर करावंच लागेल. त्यानं असा यम काढला. डोंगर झाला, त्याच्यावर तिरपे तारपे झाडं काढले, पट्टीनं 2 सरळ रेषा ओढल्या, रेल्वे रूळ झाली. आणि खाली एक सुंदर वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली हो, तर ती धावतच आहे. तुम्ही आपण जरी 5Gच्या जमान्यात आलो तरी ते गुरुजी आहे ना, ते म्हटले बाळू काही हरकत नाही, रेल्वे बाहेर आली की मी तुला मार्क देतो, तोपर्यंत जागेवर जाऊन बस. चित्रकलेच्या पेपरच्या कागदावर चिखलीकर रेल्वे दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही, हा प्रपंच आहे. आणि रेल्वे दाखवा न दाखवा हात जोडून विनयानं परमात्म्याच्या दरबारात जा, तुम्हाला मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाही, हा परमार्थ आहे. विठ्ठल मग भावनेने त्याचं पूजन करायचं, भक्तीने त्याचं पूजन करायचं. कसं केलं महाराज तुम्ही? तो आल्यानंतर तो घरी येणं गरजेचंच आहे का हो? आलाच पाहिजे, त्यांना सेवा घेतलीच पाहिजे. अतिथी, अतिथी म्हणून देवानं यावं. म्हणजे नाही, आणि तिथी म्हणजे ज्याच्या येण्याची वेळ ठरलेली नाही, अशा पाहुण्याने घरात यावं. त्याची वेळ नाही. आपण म्हणतो अतिथी देवो भव, पण इथं देवच अतिथी यावा आणि मग त्याचं पूजन घडावं. पाहुण्यांमध्ये अनेक प्रकार आहे. आज निळोबाराय म्हणतात आमच्या दारात पाहुणा देव आला, आणि विदुरजींच्या घराचं वर्णन केलेलं आहे. आपल्या घरातही यावा. पाहुणे अनेक प्रकारचे, त्यामध्ये एक उत्तम अतिथी, एक मध्यम अतिथी आणि एक कनिष्ठ अतिथी. उत्तम अतिथी म्हणजे आल्या आल्या चहा घेऊन येतो मी असं म्हटलं की समजावं उत्तम पाहुणा आपल्या घरी आला. इकडे लक्ष द्या. काय म्हटलं पाहिजे आलेल्या पाहुण्याने? आल्या आल्या चहा पाणी झालं की त्याने म्हणावं येतो उत्तम पाहुणा. आल्या आल्या 1-2 तास 1 दिवस थांबतो मध्यम पाहुणा. पण आल्यावर ज्याला घरमालकाला विचारावं लागतं का हो तुम्ही कधी जाता? हा पाहुणा कोणाच्या घरी येऊही नाही आणि या पाहुण्याची कोणी सेवा करूही नाही. मग कोणत्या पाहुण्याची सेवा करावी? शेतामध्ये जायला मजा केव्हा आहे?
जेव्हा पेरलं आणि पाऊस पडला, किती जाण्यात आनंद आहे खरं सांगा. अहो आपलं पीक निघालं, हे ज्यानं पीक पेरलंय त्याला विचारा ते पीक पाहण्याचा आनंद किती. सरत्यावर ज्या माऊलीनं चाळ्यावर ते सोयाबीन पेरलं, दाणे पेरले, तिला दुसऱ्या दिवशी शेतात जायचं म्हणा तुम्ही, चलते का नाही ते एकदा पाहायला? ती म्हणते हो चला बरं, मला एकदा पाहायचंच आहे. पेरोनी शेता जाईजे, मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. पेरोनी शेता जाईजे मग पुजोनी देव पाहिजे, तैसा तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. पेरून शेताला जाण्यात मजा आहे, नवे नवे पुजोनी देव पाहिजे, पूजा करून देव पाहण्यात मजा आहे. आणि मग तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. दारात आलेल्या पाहुण्याची आधी सेवा करा आणि मग त्याच्या सेवेचं फळ मिळवा. विठ्ठल विठ्ठल एक रणधुमाळी झाली आणि दुसरी सुरुवात आहे. त्याच्यामुळं नेते मंडळींना वेळेची फार सध्या उपलब्धी, धावपळ खूप त्यांची, पण सगळ्याच पक्षाची माणसं इथं दिसत आहे. चांगलं आहे. असे सगळ्या पक्षाची एकत्रित राहिले कीर्तनात भजनात आम्हाला आनंद वाटतो, समाधान आहे. आज मोठा वारकरी संप्रदायाचा विजय आहे की नाही? असो, चांगलं. आपला बाप छत्रपती शिवराया तुकोबर यांच्या कीर्तनाला मांडी घालून बसला, इतकं मोठेपण आहे या संप्रदायात. तोला मोलाची माणसे वारकऱ्यांनी फारच विनयाने परमात्म्याची सेवा करायची असते, तशीच सेवा राजांनी सुद्धा करायची असते. आपण कोणत्याही पक्षात असो, आपला स्वधर्म, आपला धर्म, आपली सेवा, आपली निष्ठा, निष्ठेला खूप मोठं प्राधान्य आहे महाराज. निष्ठा निसड जीवनामध्ये उपयोगाची नाही, निष्ठा उपयोगाची. चला, तोषोनी प्रसादू घ्यायचे अतिथीचा, आधी सेवा करा आणि मग त्या अतिथीचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. महाराज तुमच्या दारात कोण आलं? कोणाच्याही दारात जातो गाव जो तुमच्या दारात आला? महाराज म्हटले आमच्या दारात प्रत्यक्ष देव आला. कोणाच्याही घरी जातो? नाही नाही, कोणाच्याही घरी जात नाही. नाय महात्मा बलहीन लभ्य हा श्रुती माता म्हणते तो कोणाकडेही जात नाही. नाही कर्मना, फक्त कर्म करणाऱ्याच्या घरी देव जात नाही. चित्तश शुद्ध ये कर्म न तो वस्तू उपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धी करता उपलब्ध असणार कर्म ते आपल्या, मला काय जरा शांततेत कीर्तन करायची सवय, मला विक्षेप आवडत नाही कीर्तनात बिलकुल सुद्धा. विठ्ठल विठ्ठल आता जी मंडळी येतील त्यांनी आपापल्या सोयीनुसार थोडस, मला विक्षेप होणार नाही, कीर्तनाला विक्षेप होणार नाही असं बसून घ्या. माझी विनंती आहे, जरा अर्धा पाऊण तास आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल कोणाकडे जातो? फक्त कर्म करणाऱ्याकडे नाही हो, तो कोणाच्याही घराला जात नाही. कर्माची उपलब्धी चित्तश शुद्ध आहे, कर्म स्पष्ट निर्देश आहे. न तू वस्तू उपलब्ध आहे. बर, धने न वहा. एखादा म्हणेल मी खूप धन मिळवलं. अरे मित्रा, धन तू किती मिळवलं तरी रावणाची 7 कोटी घरं होती, ज्यानं रावणाला धन दिलं होतं त्याच्या इतकं धन तो कोणाकडे नव्हतं. अनितीनं मिळवलेलं कोट्यानकोटी धन आहे लोकांकडे. तुम्हाला एक सूत्र सांगतो, एवढं कायम स्वरूपी लक्षात ठेवा. मी सुद्धा त्याच जीवनातून प्रवास करतोय, तुम्ही सुद्धा. कष्टाचे 2 रुपये कामाचे महाराज. अनितीचा पैसा ज्या ज्या लोकांकडे, आजही तुम्ही आपलं वाक्य लिहून ठेवा, अनितीचा पैसा इतिहासात कोणाला सुखी करून गेला नाही आणि भविष्यात कोणाला सुखी करणार नाही. रावणाची लंका 7 कोटी घालायची ओरिजिनल सोन्याची, पण अनितीचं धन कोणाला आनंद देत नाही. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे गेले. पार्वती मातेचं महादेवाचं लग्न,
आता त्याला वाटलं रिकाम्या हाताने काय जाता देवाचं लग्न, काहीतरी दिलं पाहिजे. काय देता? सोन्याचं घरच दिलं भगवान महादेवाला लग्नात. ते म्हटले हो आम्हाला असं काही देऊ नका, आम्हाला नको दे, आम्ही आमच्या कष्टाचे घेऊ. कपडा कोणाचा फुकट घेऊ नये, घर कोणाचं फुकट घेऊ नये, आणि अनितीचं अन्न कोणाचं फुकट मागू नये. या 3 गोष्टी जरी मनुष्याने सांभाळल्या, सहज परमार्थ घडतो सहज. काही माणसं मी विचित्र सारखी वागणारी पाहिली. अरे जे धन नीतीतून मिळवलेले, फक्त घरचा मोठा आहे म्हणून माणसं रांगा लावून जेवण करता. अरे पण ते कोणत्या पैशातून आणलंय मित्रा? सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. अरे या गोळ घासाला काय करतं? तुझी नीतिमत्ता बिघडेल ना लेका. एखाद्या गरीबानं कर्ज काढून पोरीचं लग्न केलं, त्याच्या पंक्तीला जा, हातात बाटली घे भाजीची आणि जरा 10-15 पानं वाढ, आणि त्याच्या पंक्तीला अन्न कमी पडलं हे लक्षात येता येता 2-4 भाताची शीत उचल आणि खान. त्या कर्जबाजारी शेतकऱ्याला जाऊन म्हणून, पाटील तुमच्या पोरीच्या लग्नाला वाढायला होतो बरं का, त्याच्या डोळ्याला धारा लागतील राजो. त्याच्या घरचे 2-4 कर्जाचे भाताचे शीत सुद्धा आपलं कल्याण करू शकता. हे अनितीचं पंचपक्वान्नाचं ताट काय करता त्याला? गोबरे म्हटले सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. खुशामत केली, विनंती केली, माणसानं कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये, खाऊच नाही. अन्न माणसाच्या संस्कारावर परिणाम करत असतं. जी माणसं कायम हॉटेलला जेवता त्यांना लवकर राग येतो, पहा तुम्ही. का? ते स्वैराचारातलंय महाराज. ते धंदे चुकीचे असं मला म्हणायचं नाही, पण तिथं काही त्रिकाल संध्या करणारा असतो का? जेवण बनवणारा आणि ते वाढणारा. लवकर राहा म्हणून अति हॉटेलला जेवण्याचा प्रयत्न करू नये. मनुष्यानं घरचं जेवण, काहीच लाज बाळगायची नाही. आपण कोण्या गावाला जरी गेलो तरी आपल्या घरचा, आपल्या बरोबर नांदायला आलेल्या माऊलीच्या प्रेमातनं बनवलेला टिफिन सोबत ठेवायची सवय लावा. शुगर बीपी असणाऱ्या लोकांनी, वैज्ञानिक युग आहे, फार रोगाचं साम्राज्य वाढलंय. घरचं जेवण करा, पहा तुमचं आरोग्य नीट राहतं आणि तुमचे विचार सुद्धा नीट राहतात. अन्न कोणाचं अनितीचं खाऊ नये, धन कोणाचं चुकीचं घेऊ नये. भगवान महादेव म्हटले तुला कळणार नाही, फुकटात मिळालेलं सोन्याचं घर घ्यायचं म्हणते. अगं गुंती जाणून स्मशानी वास केला, राज्य शिले तेजाने असे घर निर्माण करू शकतो मी पार्वती. तू काय नाद करते या घराचा? ती म्हणे नाही नाही तुम्ही लय भोळे, तुम्हाला कळत नाही. हे प्रकरण वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, इथं जगात प्रत्येकाची बायको नवऱ्याला भोळी म्हणते. आपलं जाऊ द्या, देवादिदेव महादेवाची बायको त्यांना भोळी म्हणते, तर तुमचं माझं कुठं गणित जुळवतात. एक दिवस मला माझी बायको म्हणे लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे, तुम्ही लय भोळे, तुम्हाला कोणी फसवू शकते. म्हटलं आता मी भोळा आहे हे माझ्याही हळूहळू लक्षात आलं, मला कोणी फसवू शकते हेही माझ्या लक्षात आलं, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. सुरुवात तिथून झाली, मग आपला पारबट्ट्या बोळगा. ती म्हणे तुम्हाला कळत नाही, चालून लक्ष्मी दारात आली, नाही म्हणता घेऊन घ्या. नाईलाज झाला, घेतलं ते घर. भगवान महादेव म्हटले मी घर घेतलं, पण मी तसा त्या घरात राहायला जाणार नाही, त्या घराची वास्तुशांती करायची. ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हटले चला आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ते म्हटले मला वेळ नाही, माझ्या पोराला घेऊन जा. बापलं का कीर्तन कर असले की वडिलाची तारीख बसलेली की ते म्हणतात माझ्या पोराची बसून घ्या तुम्ही. ते म्हटले माझ्या पोरा नाही नाही तुम्हीच चला. अहो आमच्या नाताला न्या, तुम्हीच चला. ते म्हटले रावणाला नेता का? रावणाचं नाव ऐकून भगवान महादेव म्हटले हा तू विद्वान आहे, मी त्याला घेऊन जातो. भगवान महादेवाच्या घराच्या वास्तुशांतीला रावण आला, दोघही जोडपं पूजेला बसवलं, पूजा झाली, वास्तुशांती संपन्न झाली. भगवान महादेव म्हटले तुम्ही ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागेल. आता तुमचा यज्ञ चालू आहे, तुम्ही त्यांना दक्षिणा देणार आहे, सांगा तुम्हाला काय दिलं पाहिजे. भगवान महादेवांनी हात जोडून ब्राह्मणाला म्हटलं तुम्हाला काय दिलं पाहिजे. तो रावण होता, तो म्हणे हे घर ज्याची वास्तुशांती केली ते. अरे म्हणे येळा का खोळा, तू मला असतं फुकटात मिळालं. तो म्हणे काय तुमच्या कष्टाचं आहे का ते? तेच मला द्या. बायकोला बोलवलं, हा घर मागतोय. ते म्हणे असं कसं मागतो? अगं म्हणे ब्राह्मण आहे तो, नाही म्हणू नको, मी तुला नाही म्हणत होतो की नाही घ्यायला. विनाकारण आपली वस्तू नाही घेतली, माझं माझं म्हटलं, आता देताना त्रास होतोय की नाही. पार्वती देऊन टाक, आपलं बरं स्मशान. दिलं बुवा. ती सोन्याचं घर रावणाला भेटलं, अर्थात ती रावणाची लंका झाली. पण जसं मिळालं तसंच ते धन जात असतं आपल्या नजरेसमोर. आपल्याला सगळं दिसतं ते जाताना, तेव्हा आपल्या लक्षात येतं रे हे आलंच असं होतं, आणि जाणार सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेला ती लंका रावणाची झाली, अहो
त्याच भगवान महादेवाने मारुतीरायाच्या रूपामध्ये येऊन शेपटीनं लंका पेटून दिली. लंका जळत होती श्रीलंकेत आणि आनंद निघत होता देहू धूर आनंदाचा. जाडी येली लंका धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून नाही कर्मना नाही धनेन वहा. अहो मग येतो कोणाच्या घरात? नाही प्रजया. खूप मुलं जन्माला आले म्हणजे येईल. 60,000 मुलं होते सगर राजाला. चिखलीकर 60,000. किती? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती पोरं होते? 60,000. म्हणजे अख्खं विधानसभेचं गणित बजेट घरात होतं पूर्णच पूर्ण. जग जाऊ द्या, आपल्या नुसत्या भावकीवर सुद्धा आपण निवडून येऊ शकतो. 60,000. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, जडून खाक झाली एका रांगेत. 60,000चे 60,000 एका वेळेस कपिलाने डोळे उघडले, जडून खाक झाली, राख झाली राख. त्याच पोरांच्या उद्धाराकरता राजा अंशुमान झाला, राजा दिलीप झाला, राजा भगीरथ झाला. त्या भगीरथानं गंगा देशात आणली आणि त्या सगर पुत्रांच्या उद्धाराला ती कामाला आली. ती आली तेव्हा या 60,000चा उद्धार झाला. म्हणून नाही धनेन वहा नाही कर्मणा नाही प्रजया. मग देव येतो कोणाच्या घरात? त्याचं सूत्र श्रुती माता सांगते. त्यागे न एके अमृतत्व मानशु. ज्याला थोडा त्याग आहे, समर्पण आहे, त्याच्या घरी देव येतो. कोणाच्या घरी आला? विदुरानं राज्याचा त्याग केला. या जगामध्ये एकमेव मंत्री असा झाला विदुर नावाचा इतिहासात, ज्यानं सत्याकरता नीतिमत्तेकरता न्यायव्यवस्थेकरता पदावरती लात मारली आणि गंगेच्या किनाऱ्यावर आपली झोपडी बांधली. ज्या वेळेला दुर्योधनाची समजूत काढायला, समजुती करता, शिष्टाई करता परमात्मा दुर्योधनाच्या नगरीत जात आहेत, त्यावेळेला तिथं अपमान झाला आणि अपमान झाल्यानंतर मी अन्न घेणार नाही म्हणून परमात्मा निघाले. तसं घर पाहिलं विदुराचं. विदुराच्या दारात आले, दरवाजा ठोठावला, दरवाजा ठोठावला आणि ते दार उघडल्या गेलं. त्या वेळेला प्रत्यक्ष विदुरांनी परमात्मा पाहला. अंतःकरणातून मुखातून येणारी वचन कोणती? देवघराला 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 भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला
देव घरा आला म्हणता बरोबर योगायोगानं पाऊस सुद्धा आला आहे की नाही. प्रत्यक्ष वरुण राजा सुद्धा आई भगवतीच्या आजच्या स्थापनेला उपस्थित आहे. त्या कलशारोहणाला परमात्म्याची प्रत्यक्ष उपस्थिती, याला प्रत्यक्ष उपस्थिती म्हणतात. पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे, पाण्याचा स्वभाव आहे. पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे आणि भूमी पिके आपल्या दैवे. जमीन ही दैवानं पिकते आणि पर्जन्य हे स्वभावानं पडतो. तुकोबारे म्हटले यज्ञात भवती पर्जन्य. हा जिथं जिथं यज्ञ चालू आहे तिथं पाऊस येत जातो येत राहतो जातो येतो. त्याला तिथं हजेरी लावण्याची सूत्रबद्ध पद्धत परमेश्वरानं दिलेली. यज्ञ तुम्ही गेलं पाहिजे आशीर्वाद द्यायला. आनंद आहे. एरवी तो मध्ये आला असता, पण जी माझी आजची भूमिका आहे, जो आपला आजचा उद्देश आहे तो एवढाच आहे. देव घराला भक्ती सन्माने पूजिला. आमच्या घरी तो आला. आता देव घरी आल्यानंतरचा तुमचा किती आनंद आहे, आज तुमच्या अंतःकरणात किती आनंद आहे स्थापनेचा. प्रत्यक्ष सगुण रूपातला देव ज्याच्या घरात आला त्याला आनंद किती असेल. जावं याला तर बाईला सुचत नाही काय करावं काय नाही. मी एका माऊलीच्या घरी गेलो, तिनं माझ्या डोक्याला तांदूळ लावले आणि माझ्या तोंडात, म्हणजे माझ्या डोक्याला साखर लावली आणि तोंडात तांदूळ घातले आनंदाच्या भरात. मी खरं सांगतो तुम्हाला, मी तिला न कळत तोंडातले तांदूळ बाजूला फेकले. माझ्यासोबत घडलेलं आहे, पण माझ्या तेव्हा लक्षात आलं, मी पाहिली तिची भावना आहे. हात बिचारीचे म्हातारीचे थरथरत होते. तिला मला कपाळाला तांदूळ लावायचे होते, पण तिच्या अंतःकरणातला आनंद असा आहे की हा मला काही किंमत नसेल हो जगात, पण मी जो पोशाख घालतो ना चिखलीकर, त्याला जगात खूप किंमत आहे, कारण तो माझ्या ज्ञानोबारांचा पोशाख आहे. आज पुण्यातून सगळा सोहळा पंढरीच्या दिशेने निघाला. काल आळंदीतून प्रस्थान झालं. तुम्ही पहा पुण्यात काय सोहळा. अहो माऊलीचं दर्शन होत नाही लोकांना, पांडुरंगाचं दर्शन होत नाही, पण आलेल्या सावळ्या विठुरायाचे पाय पाले. गर्भ श्रीमंत माणूस असा साष्टांग दंडवत घालतो, प्रणिपात करतो. इतकी मोठी ताकद या संप्रदायाची, या पोशाखाची, या माडीची या महाराष्ट्रात आहे. थोडा अवघड आहे ते. लोकांची भावना फार कठीण आहे. माणूस दारात आला तर आपण आपल्या भावना हरवून जातो. देव दारात आल्यानंतर पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. उपमोड की जर्जर, काय करू उपचार, उपमोड की जर्जर, काय करू उपचार, उपमोड की जर्जर, काय करू उपचार, उपमोड की जर्जर. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. देव दारात आला, त्याला काय द्यावं काय द्यावं काय द्यावं. केळी आणलेल्या होत्या, केळी सोलून सालीच परमात्म्याच्या हातात दिल्या. अंतःकरण भानावर नव्हते, देव भानावर नव्हता. अहो मला भूक लागली, भूक, मग देऊ काय तुम्हाला. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या, परमानंद झाला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला.
सुद्धा आम्ही त्याला जे पाहिजे ते दिलं. काय दिलं? भक्ती सन्माने पूजिला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. त्याला भक्ती समर्पित केली. त्याला भक्ती आवडते आणि ती भक्ती समर्पित केल्यानंतर मग तो तृप्त झाला. तोषला भगवान पुरुष सुक्ते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ती हृदयी गेले. असं आम्ही केल्यामुळं तो तोषला. आज जितकं जास्तीत जास्त होईल तितकं ध्यान करा. निदान आजच्या दिवस तरी चिखली ग्रामस्थ जेवढे, तुम्हाला माझी हात जोडून प्रार्थना आहे, चुकून सुद्धा आजचा पूर्ण दिवस, आजची रात्र कोणाबद्दल एक शब्द सुद्धा चुकीचा बोलू नका. कोणाची निंदा करू नका, कोणाला वाईट म्हणू नका, कोणाला चांगलंही म्हणू नका, कोणाला वाईटही म्हणू नका. तुम्हाला नसेल जमत शांत राहा. आजचा दिवस तरी अत्यंत विनयाने सेवेत घालवा. काही नाही, इथून उठला पंक्तीला तरी वाढा. जी लोक जास्त बोलतात त्यांच्या लांब तरी राहा. सेवा तरी करा, मंदिरात बसून ध्यान तरी करा, देवीची आराधना तरी करा, मनात तरी करा, मौन तरी बाळगा. तरी सहजे मन कोंडली हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परी वरून संडे. हातपाय मोडल्यानंतर जशी पांगुळ अवस्था मनुष्याची होते, निळोबारे म्हटले आम्ही तसंच केलं आणि तो तृप्त झाला, आनंद झाला. काव चालले थांबा थोडं तर आलात आहे तेवढा पिंगळा ऐकून या. जा मग जा इकडे बस थोडं 5 मिनिट. आता ते कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी, त्यांना वाटतं तास दीड तास झालं एकच चित्र आहे, जाहिरात नाही, ब्रेक नाही, काहीच नाही वामध्ये. हो जमाना अच्छा था. आता टीव्ही मुळे या पोरांना कीर्तन ऐकावं वाटत नाही, ते पुढे बसले. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल होते? किती होते? एक. ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. मला आठवतं साहेब, माझे वडील सरपंच होते. मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला 7च्या बातम्या लावायचे घरी. मग 6 सव्वा 6लाच टीव्ही लावायची. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात, म्हणजे सवय लागते. माझे वडील मला म्हणायचे लाव टीव्ही. मी ती टीव्ही लावली की चित्र नाही. यातले का आमचे वडील म्हणायची चित्र नाही. आमच्या वडिलांनी मला असं वरती चढून द्यावं. मी माझ्या घरावरचा अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, जळगाव 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 जळगाव, आणि वरून खाली विचारायचो कार भाऊ आलं काय. आमचा चुलत भाऊ होता अमोल नावाचा, तो म्हणे मुंग्या आल्या गड्या, 3 चित्र आता तू फिरो. ते फिरवता फिरवता चित्र यायचं, पण आनंद. अहो 6 सव्वा 6ला जर टीव्ही लावली चित्र आलं, या बाबा या असं. त्याच्यावर त्या टीव्हीवर जर चित्र पाहिलं आनंद देणार होतं, समाधान देणारं चित्र होतं. कबीर महाराजांच्या भंग वाजायची आसाराम महाराज. ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाडीवाला गाडीवाला ओ गाडीवाला ओ क्र्यानवाला चाललं वरती बघ. ओ भैया रे भैया भैया गाडीवाला गाडीवाला धीरे करे गाडी धीरे करे गाडी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार हो आकने वाला चैला छबीला बैठने वाला लाल. यायचं की नाही? आता तुम्ही टीव्ही लावा, बैल कधी दिसेन तर शपथ आहे. 2 4 5 वर्ष गेले गाणं बदललं, पण चांगलं होतं. चल रे सरजा चल रे राजा, अरे बिगी बिगी अरे बिगी 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 डौलान डौलान नगाव मोठावरच गाणं काळ्या मातीत मातीत टिकून झालं ते टिकून झालं ते ही काळी आई धन धान्य देई ओ आमची माती. आमुची बरेच अँटीने फिरवलेली दिसताय तुम्ही स्वतः. होतच काम तसं ते. आता चांगलं चित्र टीव्हीला राहिलेलं.
आता तुम्हाला बैल पाहायचा झाला तर एकाच ठिकाणी शिल्लक आहे, त्या ताई म्हणता पाटलाचा ताई ताई बैल कुठे हो राहायचं. त्यामुळे त्या पोरांना ते जड जात. ते बघा बघाशी चाललो होतं, आता कसं हसतंय बघा. आवडीचा माल भेटला त्याला म्हणजे एकदम. तो घरी आला ना आनंद. प्रार्थना आहे चिखलीकर, जशी मा भगवती नवीन मंदिरामध्ये विराजमान होते, जसं बाबांच्या शुभ असते कलश हात लावला, आता कलशारोहण संपन्न झालं. आता एकच करूया, जशी मंदिरात माऊली आली तशी अंतःकरणात यावी. अंतःकरणातल्या भक्ती साधनेनं तिनं कायमस्वरूपी स्थैर्य अंतःकरणात मिळवावं. जर ते मिळवलं तर इथं कलशारोहण झाल्यानंतर जशा पंक्ती खायला मिळतील तसं तिथे सुद्धा अनुभवायला येईल. काय अनुभूतीला येईल? महाराज म्हटले आनंदाचा पूर आला. आनंदाच्या पुरामध्ये भक्ती साधनेच्या महापूजेमध्ये आम्ही आलेल्या पाहुण्यांची, आलेल्या संत मंडळींची, आलेल्या द्विजवरांची काय सेवा केली. अभंगाचं दुसरं पंगती संत द्विजवृंदे शोभती. काय केलं? काही नाही. अहो सगळी आलेली मंडळी, आलेले अतिथी परमात्म्याच्या स्वागतामध्ये तिथं आनंद व्यक्त केला. पंचपक्वान्नाचा बेत केला, संतांचं पूजन केलं, द्विजवृंदांचं पूजन केलं. का? कारण आमच्या घराला देवच आलेला होता आणि तो अंतःकरणातला देवता आल्याचा आनंद, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, असंच आम्हाला झालेलं. आणि त्या आधारावर आम्ही केलेली ही भगवान परमात्म्याची सेवा आहे. त्या सेवेनं आता तो तोषला, त्यानं आमच्यावर कृपा करावी. महाराज तुम्ही नेमकं केलं काय काय केलं, तिथं काय आयोजित केलं परमात्मा? जसं तुम्ही 3 दिवसाचा सोहळा केला. महाराज म्हटले पुढे आरंभोनी कथा, बुक्का माळा गंधाक्षता, जे त्याला आवडतं, जे त्याच्या आवडीचं आहे ते त्याला पुरवलं. नामनोस्मी यावते शक्ती पापरणिर हरणिर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. या नाम साधनेच्या बलावर जर जगातलं कुठलंही पाप निवृत्त करण्याची ताकद त्या परमेश्वराच्या जयघोषामध्ये असेल तर आम्ही तो जयघोष केला, त्याचं फळही आम्हाला मिळालं. आणि त्या जयघोषाने, त्या टाळ्यांच्या कडकडाटाने, त्या भजनाने, त्या टाळांच्या मृदंगाच्या आवाजाने तो आनंदित झाला. त्याचा आनंद भक्त भेटीचा आहे आणि भक्ताचा आनंद हा भगवंत भेटीचा आहे. अशा दोघींच्याही आनंदाचा मिलाप झालेला म्हणजे आजचा चिखली गावातला दिवस आहे. परमात्म्याकडे या विनयानं काय वाटल ते मागा, देणार नाही. अहो इथं जगातल्या कोणत्याही मोठ्यात मोठ्या माणसाकडे जा, तुम्ही एखादी वस्तू मागून पहा, कोणालाच देता येत नाही व्यवहारातल्या श्रीमंत माणसाला. पण एक दरबार असा आहे महालक्ष्मी मातेचा, जिथून कोणी रिकाम्या हातानं येत नाही. आता परवा अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही जवळजवळ 1-1.5 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. ते मला म्हटले मला तुम्हाला काही द्यावं वाटतंय महाराज.
मी देत होतो ठोकून, पण तुम्ही सगळे एकदम टक पाहायला लागले, त्याच्यामुळे मी घर घेऊन घेतले. आपले म्हणाले नको बाबा, यातलं एखादं फोन बिन लावायचं काय, इथं काय ताकदवान माणसं बसले. मग ते मला म्हटले तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतंय महाराज. म्हटलं काय देता साहेब? गाडी देऊ का एखादी? म्हटलं आहे साहेब. घर देऊ का एखादं? म्हटलं आहे साहेब. जागा देऊ का मडगीट बांधून एखादा? म्हटलं मुक्ताबाईचा वाडा आहे साहेब 2 एकराचा, शाही काम आहे, काही अडचण नाही. मुक्ताबाईच्या वाड देऊ काय तुम्हाला? कपडे देतो. नाही हो म्हटलं साहेब. साडी घेऊन जा तुमच्या बायकोला एखादी, चांगली नेसण्यासारखी साडी. आमच्या सौभाग्यवतींना सांगतो यांना. म्हटलं साहेब माझी बायको बाहेरची साडी नेसत नाही. अहो माझी बायको काय तुमची बायको काय, बाहेरची साडी कोण नेसायला आलंय? आता कीर्तनात एवढ्या महिला बसले, त्यांना विचारा एखादी माऊली बाहेरची लग्नातली साडी नेसून आली आहे का? लग्नातली साडी नेसण्यासाठी नाही, फिरण्यासाठी जन्माला आलेली असते. मला आठवतं माझ्या लग्नात माझी बहीण आली होती माझ्यासोबत. माझे सासरवाडी मध्य प्रदेश. म्हणजे एकदम अशी कल्पना करू नका तिकडे कसा गेला, मला जवळ आहे म्हणून, बाकी काही नाही, कारण माझं गावच मध्य प्रदेशाचं जवळ आहे. माझ्या लग्नात माझी बहीण आली, आमच्या सासून आमच्या बहिणीला साडी नेसून दिली. ओ महाराज, आश्रम महाराज. मग ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. आता नवरदेवाला ओवाळायला आत्या, मावशी, काकी, काका सगळेच, आमची आई, आमची मावशी सगळेच मला ओवाळायला. मी उभा, आमचं कूलर उभं, आमची आई समोर उभी होती ताट हातात घेऊन. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही. माझ्या पाठीमागं माझी बहीण उभी होती. आमच्या आईचं लक्ष आमच्या बहिणीकडे गेलं. काही लक्ष देऊन ऐकतंय जसं भागवत सांगतोय मी. वा. आमच्या आईनं आमच्या बहिणीकडे पाहिलं आणि आमच्या आई आमच्या बहिणीला म्हणे सुषमा ही साडी कोणी नेसवली तुला? आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूनी. अगं म्हणे 100 रुपयाची साडी तिकडून नेसून आली, त्या लोकांना कळत नाही का? एकुलती एक बहीण नवरदेवाची, सोड ती साडी. इकडून नेसून गेली ती साडी 5,000 रुपयाची नाही 500 रुपयाची, सोड साडी. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आमच्या आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, साडी कपाटात ठेवून दिली. मी त्या दिवशी विचार करत होतो, हे आपलं टिकीन की नाही भाऊ पुढे, हा पहिलाच दिवस आहे आणि आपल्या इतकी राग भरली, कसं होईल आपलं, कसं होईल आपलं. आमच्या आईने ती साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. अरे माझं लग्न झालं 3 वर्ष झाले, मग मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं, असं एकदम काय लगेच मुलगा झाला का? माझा मुलगा झाल्यानंतर माझ्या पोराचं बारस आम्ही इकडेच केलं. माझ्या पोराच्या बारसाला आमची सासू आली. 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी आमच्या आईन बाहेर काढली आणि तीच साडी माझ्या सासूला नेसून दिली. मी म्हणले का काय आपल्या आईचं डोकं सोपी काय? 3 वर्ष आपल्या आईनं या क्षणाची वाट पाहिली म्हटल्यावर आपल्या आईची काय ताकद असेल डोक्याची. पण आमची सासू बुद्धिवान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती विद्वान आहे बाबा. गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तू शांती झाली. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही बापा इकडे? भल्या लवकर हसून राहिल्या महिला. अहो 30 साडी आमची सासू घेऊन आली आणि माझ्या आईला 30 साडी नेसून. आता ती साडी आमच्या घरी आहे. बाबा आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो, पण तोपर्यंत ती आमच्या घरी. कोण वापरत? मग देऊ काय महाराज तुम्हाला? गाडी नाही, घोडी नाही, बंगला नाही, मठ नाही, देऊ काय असं कोण म्हणताय? बोला पटकन, मला वेळ कमी. मुख्यमंत्री तुम्हीच मागा महाराज. म्हटलं साहेब मी मागेल ते द्याल का तुम्ही? मागाव. म्हटलं मला असं वाटते तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला. मला एकदा या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करा. काय तुकोबारींचं प्रमाण आहे महाराज. मुख्यमंत्री हे खूप मोठं पद झालं. या गावच्या सरपंचांना मी म्हणू द्या मला चिखलीचं सरपंच करा. करता येईल का हो? या गावच्या जिल्ह्यात या बीड जिल्ह्याच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला, सभापतीला, जिल्हा परिषद सदस्याला म्हणा तुमचं पद मला द्या. देता येईल? सख्या भावाला म्हणा तुझं पद मला देईल. व्यवहारात कोणीच कोणाला सरपंचापासून तर मुख्यमंत्री पद देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या दरबारात जाण महालक्ष्मीला पदर पसरून भीक मागा, आई आम्हाला तुमच्या मांडीवर बसावं वाटतंय हो.
तुम्हाला मांडीवर घेऊन तुमचा लाडकोड कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. ही इथलं वैभव आहे. मी नाही सांगत, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका म्हणे बळी देता निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. कृपा कटाक्ष न्याहारिले, तुझे पदी वैसविले, सापर कुमादेवी वरू विठे, भक्तांनी देवता, कृपा कटाक्ष न्याहारिले, तुझे पदी वैसविले, सापर कुमादेवी वरू विठे, भक्तांनी देवता. भक्ता दिदले वरदान. इथं कोणाला कोणाचं पद देता येत नाही असा नियम संविधानात आहे. पण इथं स्वतः मिळवलेलं पद दुसऱ्याला देण्याची मानसिकताही आहे आणि देण्याची वृत्ती आहे आणि दिलं सुद्धा आहे. इतका जर फरक आपल्या जगण्यामध्ये परमात्म्याच्या वागण्यामध्ये असेल तर मला असं वाटतं हे अंतर कमी करणं. नाम भक्ती सन्माने पूजिला, एकदा त्याचं पूजन झालं तेही भक्ती भावाने झालं की मग तो तुमच्यावरती माझ्यावरती तृप्त असेल, त्यानं आपल्यावरती तृप्त असावं हीच अपेक्षा निळोबारांची आहे. संतांचा ऐका, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगाल तर आपलं निश्चितच कल्याण होईल. हो, आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर जगत नसाल तर आपल्याला हानी होईल, आपल्याला त्रास होईल. तो त्रास कसा, त्या त्रासाची अनुभूती कशी, त्याचं बरंच वर्णन आहे. थोडा याला गिंद्या निको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सब एक साथ, एक तारीख, सब एक साथ. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी, हो पिंगळा महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे, 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 वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे, दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे, अवगा दांगड दिया गे. जेत जाना तुम्ही जेत जाना, त्रिवारा जागाई हो, जाना तुम्ही जेत जाना, त्रिवारा जागाई, जेत जाना तुम्ही जेत जाना, त्रिवारा जागाई हो, जेत जाना तुम्ही जेत जाना, त्रिवारा जागाई. करुणी उचित, करुणी उचित, प्रेम घाली हृदयात, दान मागायाच, दान मागायाच, दान मागायाच, दान मागायाच, दान मागायाच, दान मागायाच.
मल्हारी ती माझ्या मल्हारी ती मल्हारी ती माझ्या मल्हारी ती मल्हारी ती माझ्या डोर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका हात सब एक साथ धन्यवाद धन्यवाद वीणा महाद्वारी क्या बात आहे वा वा धन्यवाद हे दररोज आहे का घरी सगळे अरे सिरियस होऊ नका काही लोड घेऊन जीवन जगू नका इथं काही 300 वर्षाचा आयुष्य नाही एकदम ब्रिलियंट राहा फ्लुएंट राहा आनंदी राहा एक दिवस आनंदात काढायचं हे स्वप्न पाहून जीवन जगा द्वेष नाही मत्सर नाही तिरस्कार नाही आपापल्या मस्तीत आनंदात जीवन जगायचं इथं तुम्ही किती नीट वागा 100 पैकी 100 गुण द्यायला तुम्हाला एक माईचा लाल इथं जन्माला आलेला नाही किती नीट वागा आणि किती चांगलं वागा कोणी 100 पैकी 100 गुण देत नाही राजकारणात किती चांगलं काम करा नावं ठेवणारी माणसं आहेत अहो 1000 कामं करा गावाची तुम्ही एखाद्याचं एक काम होऊ देऊ नका तो केलेले 1000 कामं विसरून जातो इतकं नालायक जग आहे फार त्यामुळं आपल्या आनंदात जीवन जगायचं आपली तब्येत सांभाळून जीवन जगायचं आपला परिवार सांभाळून जीवन जगायचं त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आयुष्यात खूप मोलाचा आपला परिवार खूप मोलाचं आपलं गाव खूप मोलाचं आपली माणसं या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करा सिरियस होऊ नका काही काही माणसं हसत नाही हसून घे आट्या घेऊन तुले गाऊन घे नाचून घे नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं काही काही माणसं विसरले हे पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा दुबईला पिंगळा म्हणायला गेला आज महाराष्ट्रात पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही असा बच्चा नाही असा मुलगा नाही आता 2026 मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अमेरिकेला जातोय कधी पाहना आपल्यासारख्या पोरांनी अरे इकडून बोलायचं मराठीत आणि तिकडून इंग्रजी सिस्टीम मध्ये इंग्रजी भाषा कळणाऱ्यांना तुमचं बोलणं ऐकू येतं ट्रान्सलेट जसं मोबाईलवर तुम्ही बोला तुमचे अक्षर उमटतात इतकं विज्ञान प्रगल्भ झालं आपल्या देशातलं सगळे स्वीकारायला लागले आपल्या पोरांना मात्र गाथा ज्ञानेश्वरी वाचायची लाज वाटते जरा पुढं पाऊल टाका एक प्रगतीचं वैभव लक्ष्मीच्या पोत्या ठेवून द्या आता वैभव लक्ष्मीची पोथी वाचणाऱ्या बाईनं जर अपेक्षा केली मी श्रीमंत होईल अरे पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या तुम्हाला दान केल्या असता ना कशाला झटके घेतले असते कर्जमाफीची हा फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरा कोणी पोथी वाचून श्रीमंत होत नाही पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहिल्यापेक्षा ज्ञानेश्वरी गाथा वाचून या पोरांचं भविष्य उज्ज्वल करा तुमच्या पोरींचं भविष्य उज्ज्वल करा तुम्ही असं समजू नका पोरी हो जेवढ्या तरुण मुली कीर्तनाला आहे ती ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं अडाणी आहे गाथा वाचणारी माणसं अडाणी आहे अरे 30 खरी शिकलेली आहे या देशात या राज्यात उत्तर महाराष्ट्रात प्रतिभा नावाची एक पोरगी आई पुढे साडी नेसून गेली म्हणते मला साडी कशी दिसते माय म्हणते बाळा छान दिसते तू साडी नेसशील आई मला आवडते साडी नेसायला लग्न झाल्यानंतर नेसायचीच आहे आता काय साडी नेसते नाही नाही मला आवडते प्रतिभा नावाची पोरगी साडी नेसून मजल दर मजल मुक्काम दर मुक्काम आयुष्याचा करत गेली 30 प्रतिभा नावाची पोरगी पूर्वीचा हैदराबाद आताचा मुक्ताईनगर 30 प्रतिभा नावाची पोरगी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली
खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. अरे मुक्ताबाईच्या मंदिरात बसून ज्ञानेश्वरी वाचणारी महाराष्ट्राची गोरगरिबाची लेक, साडी नेसून डोक्यावर पदर घेणारी प्रतिभावाची पोरगी वयाच्या उत्तरार्धात या देशाची प्रतिभाताई पाटील म्हणून राष्ट्रपती झाली. कोण म्हणतं अडाणी माणसं ती? गाथा ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं प्रगल्भ आहे. आपल्या विचाराची श्रीमंती वाढवा. ज्ञानोबा तुम्हाला तारतील, तुकोबा तुम्हाला तारतील. मला असं वाटतं आपण मार्गक्रमण करत 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 पुढे गेलं पाहिजे आणि त्या भगवतीला म्हटलं पाहिजे, अनुग्रह कृपेचा मज लागी तो द्यावा, एका जनार्दनी करावा कृपापात्र आई. आमच्या अंतःकरणात खूप शुद्ध भावना आहे तुमच्याबद्दल, तेवढा भावनेचा स्वीकार करा. या चिखली गावातलं हे गोकुळासारखं वातावरण असं सदोदित राहू द्या. खूप प्रेमानं जीवाभावानं या गावातली मुलं निर्व्यसनी होऊ द्या. सगळ्यांचं प्रेम कायम राहू द्या. घट्ट एकोप्यानं गावातला वाद गावात मिटवण्याची ताकद आमच्यामध्ये द्या. ज्या वेळेला गावामध्ये पोलीस येतील त्या या गावातल्या राजकीय नेत्यांनी पुढे येता बरोबर त्या गावातल्या पोरांनी शरमेनं माना खाली घालाव्या, भांडणं झाली असतील तरी. आणि पोलीस म्हणतील चला रे तुमच्या गावात वाद झाले, त्यावेळेला कर्तबगार माणसानं चिखलीतल्यानं पुढे यावं म्हणावं, साहेब भांडण झालं, गाव आमचं आम्ही मिटवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. हात जोडून विनंती आहे, चहा प्या, प्रेमाचा चहा घेऊन चिखलीतून जा. पण गावातलं वाद गावातलं भांडण आम्ही कधी आष्टीला येऊ देणार नाही असं आज ठरवा. तुमच्यावर एखाद्यानं गुन्हा दाखल केला असेल, आजचा दिवस खूप गोड आहे, काही लाज वाटू देऊ नका. पोरांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता थोडा दर्जा खाली आणा. पाय धरले तर राक्षसाला दया येते. तुमच्यावर ज्यानं गुन्हा दाखल केला त्याचे पाय धरण म्हणा. चुकलं असेल ना काका, मी वयानं लहान आहे, एक दोन पावलं तुम्ही मागं पुढं सरका, मी मागं पुढं सरकतो. जीवनभर आटाला आट दिल्यानंतर जीवन जळत जातं, द्वेषाने द्वेष वाढतो, प्रेमाने जग जिंकता येतं. म्हणून थोडंसं एक दोन पावलं मागं पुढं सरकून ॲडजस्टमेंट करण्याची वृत्ती ठेवा अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. हाच खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? असा डोंगर इकडे उचलून ठेवायचा, मोठ्या माळा घालायच्या, मोठा गंध लावायचा, नुसती पंढरीची वारी करायची, सगळ्या जीवनातल्या लबाळा करायचा, याचं नाव परमार्थ नाही हो. अंतःकरण वृत्तीतला बदल नाम परमार्थ आहे. तुम्ही बदल करा आणि त्या बदलाच्या दिशेनं धावा. बदलाच्या दिशेनं जर धावत असाल परमात्म्याची कृपा तुमच्यावरती निश्चित होईल. मला एक बोर्ड दिसलं, जरा खंत वाटली ते बोर्ड पाहून की बोकड कापण्याची जागा इकडे. जरा आपण थोड्याशा गोष्टी भानावरती ठेवा. माझी तुम्हाला विनंती आहे, काय प्रथा असेल ती जुनी प्रथा, काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा, असं प्रमाण आहे आपल्या परंपरेमध्ये. तुम्हाला मारायचं असेल तर काम मारा, क्रोध मारा. कोणत्या भगवतीनं कोणत्या गाथ्यात कोणत्या पुराणात असं लिहून ठेवलंय की जिथं एखाद्या बोकडाची हत्या केल्याशिवाय तुम्हाला कृपा होणार नाही? मी माझं बोलून मत मोकळं करणारा माणूस आहे. तुम्ही घेतलं न घेतलं, तुम्ही करून करून तुम्हाला राग आला तरी काय करणार आहे? फक्त तारीख येणार नाही पुढे, याच्या पलीकडे तुम्ही आमचं काय करू शकता? माझी जिरली फिरून फिरून. त्यामुळं खरंच सांगू, तू का म्हणे खरं बोलू, तुम्हाला खरं बोलणं खरं ऐकण्याची सवय राहिली पाहिजे. सुधार करा, बदलाच्या दिशेनं पाऊल घाला, भगवती तुमच्यावर कृपा करेल. मरायचंच असेल आणि मारायचंच असेल तर म्हणा, एका जनार्दनी सगळेच मारू दे, एकटीच राहू दे मला, मला एकटीच राहू दे मला, मला मला भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला, भवानी आई रोडगावाहीन तुला. आता त्यातले कोण मरू दे आणि कोण राहू दे, पूर्ण भंग घरी गेल्यावर भारुड नाथ महाराजांचं तुम्ही पाहून घ्या. त्या भारुडाच्या अनुषंगाने जर त्या भगवतीची पूजा झाली, निश्चितच तुमच्या माझ्यावर त्या भगवतीने कृपा करावी इतकी पात्रता आपल्यात निर्माण होईल. तुकोबार निळोबार असं सांगतात, ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकरता पावनीर पंगती भक्ती सन्मानी पूजिला, पावनीर पंगती संत द्विजवृंद शोभती, पुढे आरंभोनी कथा, बुक्का माळा गंधाक्षता, या सगळ्या उपाययोजनांनी परमात्म्याची व्यवस्था केली. त्यावेळेला परमात्म्याची अनुभूती आम्हाला आली. कशी? अभंगाचं शेवटचं चरण. निळामने
नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ 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 नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद. आदरणीय सगळीच महाराज मंडळी, श्रद्धेय आसारामजी महाराज साबळे, ओम महाराज, श्रद्धेय मुडी महाराज, श्रद्धेय संपत महाराज, सगळी महाराज मंडळी, गावकरी, सगळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली इथली उपस्थित मान्यवर, त्या सगळ्यांना मनापासून प्रणाम करतो. आदरणीय बाबांच्या हस्ते कलशारोहण झालं, बाबाई पुढे उपस्थित आहे, त्यांना सुद्धा वंदन करतो. एक सूचना आपल्याला सगळ्यांना देतो. दिनांक 3 जुलैला मुक्ताबाईचा पालखी सोहळा बीड शहरामध्ये येतोय. आपल्याला कल्पना असावी, आपण जिल्ह्याचे नागरिक आहात, आपल्याला फार लांब इकडं मुक्ताबाईच्या दर्शनाला यायला जमत नाही. 450-500 किलोमीटर येत असेल आरामात, 400 तरी येत असेल, पण 100 किलोमीटरवरती आपण आईसाहेबांच्या दर्शनाला येऊ शकता. बीडला जर आपण आलात तर आपल्याला शाही पालखी सोहळ्याचं दर्शनही होईल, आईसाहेबांच्या मानाच्या अश्वाचं दर्शन होईल, आईसाहेबांच्या रथाच्या बैलजोडीचं दर्शन होईल. आपल्याला तो सोहळा उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. 3 आणि 4 असे 2 दिवस बीड शहरामध्ये आईसाहेबांची पालखी विसावत असते. 315 वर्षाची परंपरा आहे. आपण मुक्ताबाईच्या दर्शनाला यावं अशी विनंती सुद्धा करतो. सगळ्यांना विनंती आहे, 10 मिनिट तुमच्याकडून शांततेची अपेक्षा सूचना होतील, काही मान्यवरांचे सत्कार होतील, काही गोष्टी ज्या आहेत त्या कार्यकर्ते मंडळीने आखून ठेवलेल्या आहे. केवळ तुमच्याकडून 10 मिनिटाची अपेक्षा आहे. कोणी गडबड करू नका, गोंधळ घालू नका. एकदम बेशिस्तसारखं प्रदर्शन न होता. आपल्याला पावसाने सुद्धा किती मोकळी वाट करून दिली बघा. थोडासा पाऊस आला, मंडपातून थेंब सुद्धा अजून खाली पडलेलं नाही. ही परमेश्वराची कृपा आहे. त्यामुळे आपण थोडस सहकार्य करावी ही अपेक्षा आहे. करून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे बेडे बाकुडे बुत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ही उच्चारेला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया पैकीन करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. खुर्ची आणा, खुर्ची